माझं नाव संदीप विठ्ठल लोंढे. मी संतोष लोंढेचा लहान भाऊ आहे. ॲक्च्युली त्याचे डॉक्युमेंट घेऊन म्हणजे पॅन कार्ड, आधार कार्ड घेऊन त्याच्याबरोबर फ्रॉड झालेला आहे. अनोळखी व्यक्तीने घेऊन त्याच्यावरती कंपनी ओपन करून 10 करोडची GST पेंडिंग केलेली आहे आणि GST ऑफिसरांनी येऊन त्याला जेलमध्ये टाकलेलं आहे, अर्थ रोडमध्ये. पण GST ऑफिसरांना पण माहिती आहे की हा अपराधी नाही आहे, की मेन सूत्रधार वेगळं कोणी आहे. त्यामुळे मग ते चौकशी पण करत नाही, ह्यालाच आतमध्ये टाकलेलं आहे. तर आम्ही कमवणारा तो घरातला आणि आम्ही दोघेच आहे. मग खूप त्रास आहे. आम्ही कसं करू वकील आणि ह्या सगळ्या गोष्टीचं मला कळत नाही. वकील 2-2 लाख रुपये मागतात आहे. अर्थ रोडमध्ये आहे तो. आता ही 30 तारखेला त्याची हिअरिंग आहे. तर मला कळत नाही काय करायचं, कुठे जायचं. मुळात जीएसटी चोर कोण आहे याच्या मागे कोणतरी असेल ना सूत्रधार. सूत्रधार त्याला वाया आले होते. म्हणजे कसं त्याला पण माहीत नाही की हे पेपर कुठे द्यायचे, ह्याचं काय होणार आहे पुढे. त्याला ह्या गोष्टीची काहीच कल्पना नव्हती. 5-6 महिन्यापूर्वीची गोष्ट. आणि त्यांनी मीरा रोडला जाऊन हे केलेलं आहे आणि त्याच्या नावावरती GST ही केलेली आहे. तुम्ही कृपया नावासहित सांगा, संपूर्ण महाराष्ट्र ऐकतोय. कोणाच्या मार्फत आले होते, कारण का त्या कॉपीमध्ये नावं दिलेली आहेत. मीरा रोडमध्ये कोण आहे मास्टर माइंड, कारण की ह्या GST चोरांना जोपर्यंत अटक होणार नाही तोपर्यंत असे सर्वसामान्य गोरगरीब मात्र जेलच्या चक्रा काटत राहणार. हां, महेंद्र कांबळे म्हणून आहे आणि पटेल म्हणून आहेत. त्यांनी याच्याकडून पेपर्स घेतले होते. कोण आहेत हे? तुमचे नातेवाईक आहेत, तुमच्या परिचयाचे आहेत? नाही, परिचयाचे नाहीत. त्यांनी ते डॉक्युमेंट्स कोणाला दिले? त्यांनी ते डॉक्युमेंट्स त्याच्या नावावरती कंपनी ओपन केली आणि हेराफेरी केलेली आहे. तर ह्या गोष्टीची ह्या भावाला काहीच कल्पना नाही. ही कंपनी तुमच्या भावाच्या नावावरच ओपन करण्यात आली, त्याच्याच नावावर GST दाखवण्यात आलं? हो. काय नाव? कंपनीचं नाव संतोष एंटरप्राइजेस म्हणून आहे. त्याचा GST नंबर पण आहे ह्याच्यावरती. पण याची कल्पना तुम्हाला होती? नाही, काहीच कल्पना नव्हती. आता GST ऑफिसर घरी आले तेव्हा आम्हाला कळालं असं आहे. त्यांनी पूर्ण घर चौकशी केली, सकाळी 7 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत. पण त्यांना काहीच भेटलं नाही या घरामध्ये. मग त्यांना पण हे कळून चुकलेलं आहे की ह्याच्याकडे काहीच नाही आहे म्हणून. GST चोरांना पकडण्यासाठी तुम्ही काय आवाहन कराल? हो, सगळ्यांनी